नमस्कार. आफ्टर मॅरिड लाईफ भाग 4. मी रात्रभर विचार केला. मला कळत नव्हतं नाही काही. कारण तर मला लग्न करायचं नव्हतं. आईवडिलांना सोडून नव्हतं जायचं. पण घरच्यांना सर्वांना मुलगा पसंत होता. शेवटी वडिलांना पण तो पसंत होता. पण माझ्यामुळे ते स्वतः मत सांगत नव्हते. त्यांना वाटायचं हिच्यावर जबरदस्ती नको करायला. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी ऐकल्या आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन ऑफिसला जायची तयारी केली. अजूनसुद्धा माझं मन झालं नव्हतं ऑफिसला जायचं म्हणून. आईने टिफिन बनवून दिला आणि माझ्यासमोर नाश्त्याची प्लेट ठेवली. खाऊन घे पटकन, नाहीतर उशीर होईल. दिवसभर वेळ मिळत नाही, आई मला किती प्रेमाने सांगत होती. आई, पप्पा कुठे गेलेत गं? मला त्यांच्याशी बोलायचे, असं मी विचारलं आईला. येतीलच, तू मला बोल ना बाळा. काय झालं? काही परेशानी आहे का? अगं नाही, येऊ दे. पप्पांना मी सांगते. तेवढ्यात माझे वडील आले. आई सांगत होती, बाळाला तुमच्याशी बोलायचे. पण मी म्हटले, काही नाही, असंच विचारलं. मी काही नाही बोलायचं. आणि घराबाहेर निघाले. बॅग घेतली, शूज घातले आणि थोडं दरवाजाच्या बाजूने आल्यावर मी पप्पांना म्हणाले की त्यांना फोन करून कळवा आपण तयार आहे म्हणून लग्नासाठी. आणि आई वडील माझं बोलणं ऐकून खुश झाले आणि मी माझं ऑफिसला निघून गेले. नंतर घरी माझे वडील मुलाच्या मामाला बोलले, आम्ही तयार आहे लग्नासाठी, पण लगेच नाही करायचं. लग्न 1 वर्ष वेळ आहे. अजून तुम्ही 1 वर्ष थांबू शकता का? मुलाचे मामा म्हणले, हो थांबू ना, पण साखरपुडा करून घेऊ, म्हणजे कसं पक्कं झालं सारखं वाटेल. हो, काही हरकत नाही, पण एकदा आम्हाला तुमचं घर बघू द्या. कोण कोण आहे, कसं आहे हे सर्व बघितल्यानंतर आम्हाला खात्री होईल आमची मुलगी एका चांगल्या घरी जाते म्हणून. मुलाकडचे तयार झाले आणि माझ्या घरचे निघाले. माझे वडील, आजी आणि मोठे काका सर्वजण गेले. बघितल्यानंतर तिथे काही देवाणघेवाणचा विषय निघाला. पण माझ्या घरचे हुंड्याच्या विरोधात होते. त्यांनी सरळ सांगितलं, आमच्याकडे काही प्रथा नाही. करायचं असेल तर बिना हुंड्याचं करू आणि तुम्ही तुमच्या मुलाचे कपडे बघा. आम्ही आमच्या मुलीचं पण लग्न मात्र खूप थाटामाटात करू. सर्वजण ह्या गोष्टीला तयार झाले. मुलाचे मामा म्हणाले, काही हरकत नाही, पण साखरपुडा करून घेऊ. आत्ता सर्व बोलून झालं होतं तर साखरपुडा करण्यासाठी काही हरकत नव्हती. तारीख पण ठरवली 26 जानेवारी. आणि माझ्या घरचे सर्व घरी परतले. घरी आल्यानंतर सर्वांना ही बातमी सांगितली आणि घरात तयारी सुरू करायचा विषय निघाला. पण काही कारणामुळे तारीख समोर टाकली. 26च्या ऐवजी आता 14 फेब्रुवारी फिक्स केले. घरात दुप्पट तयारी चालू झाली. कारण तर माझ्या काकाच्या मोठ्या मुलीचं लग्न होतं 16 फेब्रुवारीला. सर्व घरातले मोठे तयारी करण्यामध्ये व्यस्त होते आणि मी माझं ऑफिसमध्ये दिवस एका पाठोपाठ जात होते. थोडे दिवसानंतर मला मुलांनी फेसबुकवर मेसेज टाकला, हॅलो असा होता. मी खूप घाबरले आणि वडिलांना सांगितलं. मला त्यांचा मेसेज आला, ते पण साखरपुडा होण्या अगोदरच. मी काय करू? आता काय बोलू? वडील म्हणाले, सोडून दे, बोलू नको. पण मला आई म्हणाली, अगं बोलत जा, बोलल्यानंतर समोरच्याचा स्वभाव कळतो. त्यांनी मला रात्री मेसेज केला, पण मी दुसऱ्या दिवशी रिप्लाय केला आणि हॅलोला फक्त शॉर्ट हाय पाठवले. जसं मेसेज केला तसंच मला रिटर्न रिप्लाय आला, आपण जर बोललो तर तुम्हाला काही हरकत तर नाही ना? मुलगा म्हणाला. मी म्हणाले, हरकत नाही, पण अजून साखरपुडा झाला नाही, कसं बोलायचं? मला तुमचे फोटो पाठवता का? माझ्या घरच्यांना दाखवायचे. तुमचा फक्त एकच फोटो आहे. तुम्हाला योग्य वाटत असेल तर पाठवा, नाहीतर नको. मुलगा खूप किळवळीने म्हणत होता. मी त्याच्या बोलण्यावर फोटो पाठवले. त्यांनी मला नंतर एक साधा प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या मर्जीने लग्न करताय ना? घरचे जबरदस्ती तर करत नाही ना? असं असेल तर तुम्ही मला सरळ सर्व खरं सांगा बरं. अजून एक, आपण बोलतोय ही गोष्ट घरात कोणाला नका सांगू. वेळ आल्यानंतर मी स्वतः सांगेल. नाही, मला कोणीच फोर्स करत नाही लग्नासाठी. मी असं बोलून गोष्ट खतम केली आणि नंतर ऑफ केली. मी त्यांना बोलते, ही गोष्ट मी फक्त माझ्या ताईला सांगितली होती, कारण कोणाला तरी माहीत असायला पाहिजे म्हणून. त्यानंतर माझ्या वडिलांना मुलाच्या मामाचा फोन आला. ते सांगत होते, मुलीला बघण्यासाठी मुलाचा मोठा भाऊ आणि वहिनी येणार. माझे वडील म्हणाले,
ठीक आहे. आणि 2 दिवसांनी ते दोघे त्यांचा मुलगा आला. आत्ता परत मला त्यांच्यासमोर तयारी करून जायला सांगितलं. मी माझ्या आईला अगोदर सांगितलं होतं, मी काही साडी वगैरे नसणार नाही. जशी साधी आहे ड्रेसवर तशीच जाईल. बरं बाई, तुझी इच्छा, रागात म्हणाली माझी आई. तुम्ही आजकालच्या पोरी कोणाचं ऐकतात का? नको जाऊ. त्यांनी तुला बघितलं नाही पहिल्यांदा बघणार तर साडी नको नेसायला. पण जाऊन दे, तुला बोलून अर्थ नाही. आणि आई निघून गेली स्वयंपाकघरात. मी माझी तयारी केली. साधा ड्रेस पांढऱ्या कलरचा आणि केस मोकळे सोडले. छोटे छोटे कानातले घातले. बस, बाकी काही केलं नाही. नंतर मी त्यांच्यासमोर गेले. माझ्या होणाऱ्या जावबाईला बोलले. गप्पा झाल्यानंतर मी जेवण काढून दिलं आणि माझा नंबर घेतला. मी विचार सासूबाईंचा स्वभाव कसा आहे तर म्हणे खूप कडक आहेत. तसं समजून घेतात, पण आपल्याला लक्ष देऊन करावं लागतं सर्व कामे. मला तर टेन्शन येत होतं, कारण सासूबाई माझ्या सोबत राहणार आणि मला तर काहीच काम येत नाही. कसं होईल माझं? आणि सर्व बोलून झालं की पाहुणे निघून गेले. जावबाईसोबत बोलून असं वाटलं मला अजून एक बहीण मिळाली आणि एक चांगला, एक छोटा पटणारा जाऊचा मुलगा मला आंटी म्हणत होता. ह्या अगोदर कोणीच असं बोललं नव्हतं. दिदीताई हे शब्द ऐकण्याची सवय होती, पण तेव्हा ते ऐकून जरा वेगळी भावना आली. त्यानंतर आमचं फोनवर बोलणं सुरू झालं. त्या मला माझ्याबद्दल विचारत होत्या आणि मी त्यांच्या देराबद्दल विचारत होते. तसं मला सर्व माहीत असायचं अगोदर, कारण आम्ही दोघं बोलत होतो. फक्त ही गोष्ट कोणाला माहीत नव्हती. तसं आत्ता माझं सर्वांशी बोलणं व्हायचं. सासू, जाऊ, त्यांचा मुलगा आणि माझा मोठा भाया, ते पण मला लहान बहिणीसारखं समजायचे. त्यामुळे जरा जास्तच बोलत होतो आम्ही. असंच बोलून बोलून मला सर्व माहीत व्हायला लागलं. सर्वांचे स्वभाव समजायला लागले. असं वाटायचं हे कुटुंब किती छान आहे. माझ्या आईवडिलांनी घेतलेला निर्णय खूप चांगला आहे. आता दोन्हीकडे तयारी चालू झाली साखरपुड्याची. मी माझी सर्व शॉपिंग केली. आईने घरात काय लागते, त्यांना काय काय द्यायचं हे सर्व बघितलं. वडिलांनी मुलांच्या अंगठीचं बघितलं. दिवस जवळजवळ येत होता. 14 फेब्रुवारीला साखरपुडा होता आणि 13ला माझ्या मोठ्या काकाच्या मुलीचं हळद होती. त्यामुळे आम्ही सर्व आमच्या मोठ्या घरी तिच्या लग्नाची घाई होती. सर्व पाहुणे येत होते. त्यामध्येच माझा साखरपुडा आला. आत्ता मला लग्नासाठी आलेले पाहुणे प्रश्न करायचे. कुठं दिलं, मुलगा काय करतोय, किती पेमेंट आहे, घरात कोण कोण आहे. मी सर्वांना सांगून सांगून परेशान झाले. घरात हळद होती. सर्व व्यस्त आणि उद्या माझा साखरपुडा. त्यामध्ये आई पप्पा व्यस्त. सगळीकडे धावपळ होती. आता उद्या 14 फेब्रुवारी सांगेल. पुढच्या भागात 14 फेब्रुवारीला काय झालं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.